जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या नाजुक नात्याला.
सुस्वागतम. आजच्या लोणावळ्याच्या या निसर्गरम्य आणि हिरवळीच्या ठिकाणी येथे जमलेल्या सर्व पाहुणे रावळे आप्तेष्ट लहान थोर सान सर्व मंडळींचं हार्दिक 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 स्वागत. आज आपण सर्वजण इथे गोयकर परिवारातील ज्येष्ठ सून आणि येवले परिवारातली ज्येष्ठ कन्या ज्येष्ठ मुलगी सौ भाग्यश्री हिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. नवखी चाहूल इवलं पाऊल, नवखी चाहूल इवलं पाऊल, रुजलेला अंकुर आता फुटणार आणि कुणीतरी येणार. नवखी चाहूल इवलं पाऊल, नवखी चाहूल इवलं पाऊल, रुजलेला अंकुर आता फुटणार ग आणि रुक्मिणीच्या रूपात कोणीतरी येणार ग. आजच्या या मंगलमय प्रसंगात सर्वजण अतिशय उत्साही आणि आनंदी आहोत. कारण येणारा लहान सानूला किंवा सानूली ही प्रत्येकाशी एक स्नेहाचं नातं घेऊन येणार आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे आई आणि पप्पा होणार आहेत. आणि ते एक वात्सल्याचं आणि ममतेचं नातं निर्माण होणार आहे. ती घराण्याची पंथी असेल किंवा दिवा असेल कोणी असेल, पण गोयकर आणि येवले परिवारामध्ये त्याच्या येण्याने अगदी मंगलमय वातावरण तयार होणार आहे. चला तर मग सर्वजण डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाच्या वंदनाने करतो. कारण हिंदू सनातन धर्मामध्ये गणपती बाप्पाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. 18 पुराण आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पाला आळवण्यासाठी आज मी आमंत्रित करत आहे स्नेहा शिरुडकर आणि सौ मनीषा सामनेरकर हिला आमंत्रित करत आहे. आणि या मंद धुंद वातावरणामध्ये आपल्या सानुल्याला रिझवण्यासाठी चंद्र चांदण्या सुद्धा सज्ज झालेल्या आहेत. रोषणाईचा झगमगाट, नाना विविध रंगांचा फुग्यांचा थाट आणि या विलोभनीय प्रसंगाचे आपण आज सर्वजण साक्षीदार होणार आहोत. चला तर मग आज आपल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या सगळ्या नटून थटून आलेल्या सर्व सगळी एक सुंदर अशी झलक दाखवणार आहेत. मग आमंत्रण करीत आहेत जयश्री येवले, स्नेहा शिरुडकर, कोमल चिंचोरे आणि मनीषा सामनेरकर. गाण्याचे बोल आहेत बाईचा बाईचा जन्म खूप घाईचा. आणि याच्यानंतरची सर्व सूत्र आशा हिच्याकडे देण्यात येत आहे.
आता बच्चा आल्यावर कळेल ना आई वाल्याला कसं होतंय. आतापासून कसं कळेल. हे असं दाखवायचं काय नाही मस्त वाटलं. नेहमीसारखं वाटलं. बाबांनी हसायचं नाही, बाबांकडे पण येणार आहोत. छान वाटलं. नवीन नवीन वाटतं थोडस. वजन वजन वाटतं. वजन वजन वाटतं, बाकी काहीच नाही वाटत. बोल बोल. एक एक दिवस जसा जाईल तसा जातो. साईडला बसून पप्पा म्हणतायत नको माझं नको नाव घेऊ, पण खरं तर त्यांच्याकडे पण माईक दिला जाणार आहे. सो तुम्हाला मला पण मस्त वाटतंय. बाबा होणार. बाबा म्हणजे छानच वाटतंय. अगोदर एकदम अशा मिक्स फिलिंग होत्या. म्हणजे थोडस अँशियस असं वाटलं होतं की आता नवीन परत आणखीन एक जण वाढणार घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी थोड्या वेळ आता म्हणजे खूप आनंद आहे आणि आम्ही त्या दिवसाची म्हणजे वाट बघतोय. बाबांनी मांडलेलं आहे, त्यामुळे दोघांचं अतिशय कौतुक आणि प्रचंड टाळ्यांचा गजरात दोघांचं स्वागत करूया. आणि येणाऱ्या बाळाचंही आपल्याला स्वागत करायचंय. यानंतरची पुढील सूत्र जयश्री येवले यांच्याकडे देण्यात येते. ईश्वराची समूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. हॅलो हॅलो,
हे बघा हे स्वीटेस्ट आजोबा आहे. आजोबा स्वीटेस्ट आहे. तर येणारा आमचा जो नातू आहे, नात आहे, ते फार गोड असणार आहे आणि गोयकर आणि येवले परिवाराला एक चांगल्या बंधनात त्यांनी बांधणार आहे. एक चांगलं गुंफण तयार होणार आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत कारण एक प्रमोशन मिळणार आहे आजोबाचं. सगळेजण आज आतापर्यंत एव्हरग्रीन हिरो म्हणायचे, आता आजोबा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. म्हणून या खुशीने आम्ही आजीबाई पकडली आहे. Dashing आजी आहोत. लहान माझी बावली तिची मोठी सावली. लहान माझी भावली तिची मोठी सावली आता होईल ती आई. उघडदार देवा आता उघडदार देवा पिते दूध डोळे मिटमी जात मांजराची मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्यांची सरावल्या हाती नाही कंपका सुटावा. उघडदार देवा आता उघडदार देवा उजेड्यात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे करता त्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी गडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा. स्वार्थी जणू भिंतीवरती आरसा बिलोरा आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. गडगडी अपराधांचा तो कसा बरावा. उघडदार देवा आता उघडदार देवा. बट वाट लांबट पहिल्या पाडाचं कवाट डवाळ झालं बाई खाऊ वाटलं शेल का जांभळ केली पैदान आली. आणि त्यामुळे भाग्यश्री पुढाकार घेऊन तिनं स्वतःहून मान्य केलंय की ती इनपुट आणि आउटपुट दोन्ही मी काढेल, खूप काढेल. ठीक आहे, मान्य. परत आणि सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट पेरेंट कोण होणार आहे? भाग्यश्री. डिपेंड्स चाइल्ड कसं आहे. तुम्ही दोघं पण डॉक्टर आहेत म्हणून एक डॉक्टरचा प्रश्न विचारते तुम्हाला. न्यू बॉर्न बेबीला बोन्स किती असतात? 900 असतात, 300 असतात पार्ट्स मध्ये, मग फ्यूज होतात ते. व्हेरी गुड, आम्हाला माहिती होतं. बरोबर आहे. त्रास देणार किंवा काय होणार म्हणजे जे पण एक्झर्शन लाईफ राहणार सगळ्यात जास्त पेशन्स कोण ठेवणार तुमच्या दोघांमध्ये? बाळ. नाही सांगता काय झालं पाहिजे. आता सर्व बाकीच्यांनी तयार राहायचे, प्रेक्षकांना पण प्रश्न विचारणार आहेत. प्रेक्षकच आहेत ना बाहेर मागचे सगळे. हा, हॅपी फॅमिली मेंबर्स सगळे आपण एकत्र कुटुंबातले मामा मावश्या सगळ्यांनी तयार राहायचंय. मामांना पण मामींना पण. नाचू किती कमर लचकली. नाही लांब बोटवर बाळासाठी जास्तीत जास्त कोणता मामा आणणार आहे? माझं बोटवर पियुष मामा आणि
आणि सगळ्यात जास्त अंगावर कोण खेळणार आहे? मग कोणता मामा खेळणार पायाला? जर बापूने तुमच्या अंगावरती जर शिशू केली तो कोण सगळ्यात जास्त हसणार आहे? सगळ्यात रडल्यावरती कोण शांत करणार? हा, रडल्यावर कोण शांत करणार? हा, हे पियुष करणार आहे. टाळ्या, चला लवकर टाळ्या. विचार करून त्याने आधी फोटो काढा. 5 मिनिटं घ्या विचार करा. रुक्मिणी आली तर जान्हवी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि विठ्ठल आला तर? अरे बापरे, म्हणजे रुक्मिणीचं नाव काढणार. संग्राम. अरे वा, खूप छान, खूप छान. मावशींना प्रश्न आहे. 2 ओळी म्हणून दाखवायच्या आहेत पटकन. मी नाही. तो उठेल अजून. चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाठशाला, झोप का ग येत नाही लिंबोणीच्या झाडा मागे, चंद्र झोपला ग बाई. बाळ आत्ताच्या काळातलं आहे. त्याला ते गाणं जर आवडलं नाही तर झोपला नाही चांदण्यात नागहिला नटवास जवाहिला झोपाळी झुलवा, चांदण्यात नागहिला नटवास जवाहिला झोपाळी झुलवा, भवताली बसतीला काय हवं पुसातीचे डोहाळे पुरवा, ओ डोहाळे पुरवा. आज डोहाळे जेवणाला आज आपल्याला काय भेटलं पाहिजे गिफ्ट म्हणून? ॲज काय म्हणजे काय अपेक्षा काय होती? असं काही विचार केला होता का मनामध्ये? नाही. सर्वात जास्त आवडलेलं गिफ्ट कोणतं आहे तुमचं? बघितलं तर ना, अजून उघडून बघितलं नाही. सॉरी गाईज, ओपन केलेलं नाहीये गिफ्ट म्हणून काहीच उत्तर भेटलं नाही आपल्याला. सगळ्यांची प्रेझेंटच गिफ्ट आहे. अरे हा, हे बरोबर. सगळे एवढ्या लांबून आले, सुट्टी काढून सगळं करून, एवढ्या लांब ट्रॅव्हल करून, ती सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. वा, टाळ्या. बघा, प्रश्न पायाला गेला नाही आपला. ग कुणीतरी ग पारुताई ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग. इवलस नाजूक पाऊल बाई हळूच आतून चाहूल दे, हो इवलस नाजूक पाऊल बाई हळूच आतून चाहूल दे. गोविंदा गोपाळा लागे जीवाला तुझा साळा, गोविंदा गोपाळा लागे जीवाला तुझा साळा, उचळत जीव होणार ग, गचळत जीव होणार ग, कुणी
मन फुलातल्या कळी तरी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा आजच्या दिवशी परत सोने की सायकल चांदी की सीट नवीन मला घेऊन जा डबल सीट चांदीच्या वाटीत रुपये ठेवले 60 भाग्यश्रीचे नाव घेतो केला डोहाळा जेवणाचा थाट काही झालं तर मम्मा मम्मा आई 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 मम्मा मम्मा खूप सपोर्ट होता या उत्तरासाठी जिजूंचा नाल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता अजून एक जीव येणार आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू गंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हा वा वा हे मस्त आहे आता हे ऐका आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणार